प्रवीण दरोडा चांगला चेंडू होता. महेशला या ठिकाणी जीवदान दिले. मोहन पारधी, दीपक प्रकाश यांच्या जोडीला नेहमीच ममदापूर विभागामधून कामगिरी करत असतो प्रवीण. आज इथे तयार दुसरा चेंडू प्रवीणचा. सुरेख फटका पॉइंटर गल्लीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक चेंडूचा पाठला करणार. एक बॅकवर्ड पॉइंट डिझेल मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि दुसरा चेंडूवरती येतोय हा सुंदर चौकार. धावा फलकावरतीला गेल्यात. चांगली सुरुवात म्हटली जाईल. पहिला चेंडू आपण पाहिलं गेलं विकेट टेकर चेंडू होता. त्यानंतर चौकार अर्जित झाला. इथे कमबॅक पहा. तिसरा चेंडू सरळ रेषेत निघून गेला. एसटी रक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. संघ कर्णधार एसटीच्या पाठीमागे सुरेश निरगुडा मोहाचवाडी संघाकडून नेर संघाकडून खेळत असतो 1 गाव 11 मध्ये. इथे हलक्या ग्लास केले. पॉईंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. सिंगल रोटेट होते आणि सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड 6 आकड्यावरती. बघा 6. आजची तारीख आहे 6 मित्रांनो. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवार दिन. 6 तारीख आजच्या ह्या स्कोरवरती लागली गेले. 4 चेंडू झाले. 5 चेंडू असणार. महेश स्ट्राईकला जाऊन पोहोचलाय. इथे महेश 6चं रूपांतर पुन्हा एकदा चांगलं चेंडूने करतोय. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार होतोय. चेंडू होतो फरार. रन्स मिळतील 4. महेशच्या बॅटमधून आलेला हा सुंदर चौकार. मास्टर. 2च राजे इथं जन्मले. एक तो रायगडावर आणि एक चमकला तो चौदार तल्यावरती. इथे पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 10 आकड्यावरती. 2 चौका 2 सिंगल. दोन्ही फलंदाज आपण पाहतो 3 चेंडू 5 3 चेंडू 5 या आकड्यावरती खेळतात. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त. PP2 सुरू होणार. बेकरे एंड कडून संघाकडून बेकरे एंड कडून हरीश 11चा कोणता गोलंदाज असणार हे पाहूया डीजेच्या मधुर संगीतानंतर.
तर संपूर्ण विश्वामध्ये त्यांची गणना 178 देशामध्ये त्यांची गणना केली जाते. अभ्यास एवढा गाढा होता. अनेक डॉक्टरची त्यांनी संपादन केली. जगातील सर्वाधिक शैक्षणिक उत्तर ज्यांनी संपादन केलं असे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचा महापरिवार दिन स्कोर कार्ड 10 आकड्यावरती थांबलंय. पहिला चेंडू घातक ठरला. पहिल्या चेंडूवरती फलंदाज महेश माघारी आला. सांबरी काका त्यांचा आवडता संघ असेल, बडा संघ शिवाजी सांबरी काका आपण या पाहतो या ठिकाणी उपस्थित झालेत आणि पुढील काही दिवस ते आपल्या सोबत राहतील अशा अपेक्षा आहे. दुसरा चेंडू बेकरेंकडून गोलंदाजी मार्कवरती राईट हँड उडतो, विकेट मारा. समोरे फलंदाज सचिन. इथे उर्फी चेंडू होता. क्षेत्ररक्षक चुकी करता दिसतो. जवळून चेंडू पास झाला. एक बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. दुसरी धाव दरम्यान कंप्लीट केली जाते. 2 धावेने स्कोर कार्ड आगीकूच होतोय. जाऊन पोहोचलं ते 12 या आकड्यावरती. स्कोर कार्ड आपण पाहतोय 13 आकड्यावरती जाऊन पोहोचलं. दरम्यान पाहतो खूप उंचवड्याला चेंडू नोमॅन झोन. इथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी कमतरता जाणवते हरीश लेवर संघाची. 2 धावा दरम्यान घेतल्या होती. 4था धावा धावफलकावरती अनुभव आहे नरेश शिंदे आपण पाहतो. त्याचबरोबर सुरेश निरगुडा, योगेश निरगुडा, प्रवीण खूप अनुभवी खेळाडू आहेत. आपण पाहतोय फलंदाज त्रिफलचित होतोय. शपून घेण्याचा प्रयत्न स्टंप या ठिकाणी ब्रेक केलाय गोलंदाज प्रमोदने. झटका क्रमांक दुसरा दिला जातोय. माघारी परतणार सचिन. लाजवाब कामगिरी आपण पाहतो. 5 चेंडू आपण या ठिकाणी पाहिले गेले. एक विकेटचा पतन. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 14. बघा हा आकडाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनातील खूप मोठा आहे. का 14 एप्रिल 1891 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. त्यांनी दिलेलं संविधान आज आपण जर एकत्र बसलो कारण तोडल्या जाती धर्माच्या बेड्या. अलकातरी ग्लास करायचा प्रयत्न केलाय. इथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं. लेग बाईची एक धाव या ठिकाणी आपण पाहतोय.
बघा आमचे माननीय पोलीस अधिकारी कैलासजी खडके सर मॅच लाईव्ह पाहतात आणि सर्व मित्रांना सांगतो आपण पॅन्ट वरती करायची नाहीये, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण शिस्तबद्ध सामन्याने या ठिकाणी आयोजित केलेत. वातावरणासाठी गृहीत आणि डोंगरभाळ पट्ट्यामध्ये राहणाऱ्यांनी संस्कृती जपणारे सर्व खेळाडू आहेत. स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. इथे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहतोय. सलामीला गेलेला अरुण अजून टायमिंग दिलं, जरी अरुणच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला गेला, पण त्यानंतर पाहतोय कोणत्या प्रकारचा मोठा फटका अरुणच्या बॅटमधून येत नाहीये. इथे अरुणने दाखवला मोठा फटका येत नाहीये, पण इथे मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अरुण बाद होतोय. विकेट क्रमांक 3 या ठिकाणी दिला जातोय मयूर 11 संघाला. सरासरीने 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. पहिल्या षटकात 10 होते, नंतर 5 आले, इथे आले 6. 3 फलंदाज आतापर्यंत माघारी परतले. महेश, अरुण आणि सचिन आघाडीचे तिन्ही फलंदाज माघारी गेलेत. रमेश आणि मंगेश मैदानावरती आहेत. येणारे 2 षटक पाहूया किती धावा कुठल्या जाणार. डीजे रवी थँक्यू. चौथं षटक बेकरे एंड कडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. गोलंदाज प्रमोद ज्याने लाजवाब गोलंदाजी केली होती, 5 धावा खर्च केल्या होत्या, दुसरं षटक घेऊन आला होता. चौथं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक दुसरं, सांघिक चौथं षटक. इथे सुरेख फटका डिफेक्स्टा कव्हर मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्यांना ते दुसरी धाव या ठिकाणी घेतले होते. खूप लांबचा पल्ला जेव्हा आपण एसटी रस्त्याकडे चेंडू पाठवतो ना सर, खूप लांबचा पल्ला आपण पाहतो राम या ठिकाणी भेटला जातोय. कारण तो परत चेंडू येई परत आपण पाहतोय 70, 50, 60 ची सीमा आहे, ती पार करताना 20 ची सीमा पार केली जाते. एक रन आरामात या ठिकाणी होतो. इथे स्ट्रेट आउट केलाय. लॉंग झोन मध्ये चेंडू आहे त्या ठिकाणी. इथे खराब क्षेत्ररक्षण. दत्ता त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण करतोय. दादा बघ, क्षेत्ररक्षण करशील खराब, रात्री तुझ्या स्वप्नात येईल अशोक शराब. काही होऊ शकतं. क्रिकेट आहे.
धावसंख्या स्कोर कार्ड 25 आणि धव आहे राम सर. सकाळचं वातावरण आहे, धव आहे, धुका पडला गेलाय, ओलसर आहे, हा चेंडू हातामध्ये येत नाहीये. आमचे सांबरे साहेब जेव्हा खेळायचं, का हो सांबरे साहेब, जेव्हा खेळायचे तर झावलीची बॅट असायची. आता बॅटल वृक्षाचं बॅट या ठिकाणी वापरली जाते. तिसरा चेंडू आपण पाहिला गेलं, लगातार 2 चेंडू आपण पाहिले सुरेख होते, पण क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चुकी दिसली गेली. हा चेंडू सुरेख आहे प्रमोदचा. 3 चेंडू 4 धावा खर्च करतो, धावसंख्या स्कोर काढा 25 या आकड्यावरती. चौथा चेंडू इथे खडे खेळण्याचा प्रयत्न होता, पण एक्स्ट्रीमच्या खूपच बाहेर चेंडू. पंच भूषण आम्हाला सांगतात खराब चेंडू स्क्वेअर मला, एक्स्ट्रा धाव, फोकसची धाव, मोफतची धाव, अवंत धाव धावखेलकरती जोडली जाणार. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 26. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींच्या जीवनातील खूप मोठं हे कार्य आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी ते संविधान पूर्ण झालं होतं आणि 26 जानेवारी 1950ला ते अंमलात आलं होतं. इथे आपण पाहतो सिंगल रोटेट झाली धावसंख्या स्कोर कार्ड 27 या आकड्यावरती. 27 आकडा पण प्रकाश पवार साहेबांनी आम्हाला काल सांगितला खूप खतरनाक आहे. 2019 27 नोव्हेंबर रात्रीच खेळ चाले, अनेक उलटे राजकारण फिरले गेले, खूप काही घडलं गेलं. इथे मॅचची कडा घेतली होती. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक तालिका येणार होता, एकच धाव आणि एका धावेवरती समुद्र म्हणतो मंगेश. धावसंख्या स्कोर कार्ड 28 या आकड्यावरती. राजकारणामध्ये 28 आकडा खूप महत्वाचा. आतापर्यंत 28 मुख्यमंत्री झालेत आणि 29वा मुख्यमंत्री आपल्या सध्या पाहतोय आदरणीय माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब. 29वे मुख्यमंत्री आपण पाहतो. इथे कुठेतरी आगेकूच निघून गेला होता, चुकी होते हातामध्ये चेंडू आणि ही दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न इकडे कुठे घातक ठरला गेला. थँक्यू मास्टर, धन्यवाद. 4 षटकं या ठिकाणी समाप्ती झाली. 4 षटकामध्ये स्कोर कार्ड आपण पाहतोय 29 या आकड्यावरती. योगेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. टी शर्ट क्रमांक 10 असलपाडा एन कडून शेवटचं षटक घेऊन येतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहिली गेली. या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं 8 धावा आल्या. पहिल्या षटकात 10, नंतर 5, 6 आणि 8. प्रमोदने चांगली गोलंदाजी केली, 13 धावा खर्च केल्या, 2 षटकामध्ये 1 विकेट प्राप्त केला. गणेशने ही 6 धावा करून खर्च 1 विकेट प्राप्त केला, पण प्रवीण त्याने 10 धावा खर्च केल्या होत्या. अनेक खेळाडूंचा भरणा आहे. नितेश गोलंदाज आहेत, नरेश शेंडे सारखे एक चांगले गोलंदाज आहेत. डॉट चेंडू आपण पाहतोय. चांगला खेळाडू मंगेश जाधव मला पाहिलं गेलंय. एक शिस्तबद्ध खेळाडू. जर विकेट असत तर मंगेश बाहेर निघाला असता लगेच, कारण जवळून पाहिलं मंगेशला मी क्रिकेट खेळताना. इथे दुसरा चेंडू लगातार निघतो पाहतो. योगेश चांगली कामगिरी करतोय. टेनिस क्रिकेटमध्ये पण अनेक नाव आहेत. योगेश पवार, योगेश पेनकर सारखे खेळाडू आहेत. इथे कुंभलवाडी संघाकडून खेळणारा हा योगेश.
ठिकाणी चेंडू ओलसर झाला आहे, त्याच्यामुळे थोडंसं आपण पाहतोय फलंदाजी करताना अवघड निर्माण झालंय आणि गोलंदाजाला ग्रीप भेटत नाही चेंडूचा. एक चांगला निर्णय म्हटलं जाईल आतापर्यंत हरीश इलेव्हन संघाचं, का त्याने नाणेफेक जिंकलं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. कारण आतापर्यंत पाहिलं गेलंय टाच चेंडू, इथे एक धाव घेतली जाते आणि एका धावेवरती समाधान मानायला गेलं मंगेशला. एका धाव्याने स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती, 32 या आकड्यावरती. चार चेंडू झालेत. नो चेंडू या ठिकाणी, पंचांचा इशारा नोचा आला. कुठेतरी पॉपिंग क्रीजच्या कुठेतरी बाहेर निघून गेला. 34 धावा धावफलकावरती. इथे फ्रीडचा चेंडू. काल आमच्या सरांनी एक चांगला डायलॉग मारला नितेश, उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फ्री सुरेख फटका या ठिकाणी पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू आपण पाहिलेलं पूर्ण होलसर होऊन गेलाय, कारण चेंडू पडल्यानंतर पूर्ण चेंडूचा पाणी आपण दिसतो, कारण चेंडू हातामध्ये भेटतच नाही. कारण ज्या पद्धतीने उलसर धाव आपण पाहिजे, ड्यू फॅक्टर या ठिकाणी कोणाची अटी लाभदायक ठरणार. कारण बॅटवरती जेव्हा चेंडू पडतो ना नितेश, फटक्यामध्ये काही खराबी नाही, पण ते टायमिंग एवढं जुळत नाही. एक एक विकेट ची मोल काय असते हे विचारा कधीतरी पाठीमागे स्टेजच्या जाऊन आमच्या शरदजी टोपरे साहेबांना. एक विकेट फालतूक टाकल्यानंतर काय होतंय. दशरथ देशमुखने तर आमच्या बॉलरला शिकून ठेवलंय, विकेट टाकायचा नाही. षटक क्रमांक 5 या ठिकाणी समाप्त झालं. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली 37. शेवटचे फालतूक विकेट पडला, धाव नव्हती. आणि या विकेटने टोटल विकेट झाले 5. 12 प्लेयर. लक्षात ठेवायचं, तुमच्या संघाचे विकेट पडलेत 5 आणि अपोजिट संघाने विचार करायचं आपल्या संघाने समोरचे विकेट पाडलेत ते 5. हे लक्षात ठेवायचं, मोबाईलमध्ये नोट डाऊन ठेवायचं. आमच्या स्कोरर नितेशला येऊन त्रास द्यायचाच नाहीये. त्याचा विकेट सांगतो, सांगणार नाही, किती त्याच्याकडे बघितलं तरी सांगणार नाही, कारण तो आहे कडक. आयोजन खूप आहे कडक. आणि या स्पर्धेमध्ये आपण दुसरा सामना पाहणार होतो. डीजी मास्टर संधी जरूर भेटेल. 38 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे हरीश इलेव्हन संघाला, पण त्यापूर्वी आपण आमंत्रित करूया दुसरा सामना. तर मनापासून धन्यवाद मानूया ग्रामपंचायत मानगावचे सरपंच मॅडम सौ कल्याणी सारंग कराले, सदस्य सौ निकिता संदेश कराले, सदस्य जयेंद्र पांडुरंग कराले, सदस्य मंदताई लडकू कराले, अष्टविनायक क्रिकेट संघ बेकरे
आणि संपूर्ण बेकरे ग्रामस्थ यांच्या वतीने क्रिकेट ग्राउंड या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आणि या ग्राउंडसाठी खऱ्या अर्थात सोमेश्वर मसने, सारंगदादा कराले, संदेशदादा कराले, नवीन कराले, प्रशांत हाबले, अंकुश कराले, निखिल कराले, विन्सेंट कराले, पराग कराले, सागर कराले, अनेक जे ग्रामस्थ ज्यांनी आम्हाला सुरेख फटका. इथे लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आहे सुरेशच्या बॅट मधून, अफलातून सुपर हिट, बिग 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 सिक्सर. सुरेख सुरुवात आपण पाहतो. 2 चेंडू 7 धावा झाले धावफलकावरती. पुन्हा उरपी चेंडू नोमॅन झोन लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सूरजच्या बॅटमधून, अफलातून दुसरा कॅप्टन इनिंग आपण या ठिकाणी पाहतोय. ज्याप्रमाणे के एल राहुल एसटी रक्षण सांभाळून फलंदाजी करत असतो, सीएसके स्टार वर्सेस एमएम एक्सप्रेस. मयूर माउंटे एक्सप्रेस या आपण टॉस साठी वेल घेऊ नका. येलो तीन चेंडू झाले, 3 चेंडू होते, 11 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. दरम्यान जोरदार अपील केली जाते. एक धाव या ठिकाणी आपण पाहतोय. इथे सुरेख चेंडू डायरेक्ट हिट, मंगेश जाधवचा सुपर डुपर हिट. फलंदाज प्रवीण बॅक टू पवेलियन. राम खूप सरळ होता, कारण इथून चेंडू उडवणं बघा. काल त्यांनी चौकार षटकार आणि विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. काल चौकार हॅट्रिक जरूर झाली, पण षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक बाकी असेल. आपण विनंती करूया या मॅचसाठी दत्तादा डोंगरे साहेबांना की आपल्या शुभास्ते हॅट्रिकचा कौल या ठिकाणी करायचे. तर मयूर मोंडे खूप लेट झाला तारी, त्यामुळे फक्त टॉस उडवला जाईल. काही चर्चा मसलत होणार नाही, कारण खूप लांबचा प्रवास केला तुम्ही, यायला खूप उशीर झाला तुम्हाला. जी सीएसके स्टार दुसरा षटक पाहतोय. बेकरे यांकडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. तर मयूर मॉन्टे एक्सप्रेस, जशी शताब्दी तसे मयूर मॉन्टे एक्सप्रेस. हरी आणि रोशन आपण पाहतो टॉस साठी आले, आपण खूप उशीर केला त्यांनी.
गणेश वाघमारे आपण पाहतो नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईकला आहे तो सुरेश आणि गोलंदाजी मार्कवरती महेश जो सलामीला गेला होता. आपण पाहतो सुरेश चिनू महेश 1 वर्सेस 1. महेशचा जर्सी नंबर 1 आणि सुरेशचा जर्सी नंबर 1. के एल राहुल ज्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन करून फलंदाजी करत असतो त्याचप्रमाणे पाहतो आपण सुरेश. इथे सुरेश फटका टायमिंग जुळलं नाहीये. इथे थोडस आपण पाहतो बॅकफूट उद्या ढकलतोय. अरुण चुकी करत नाहीये. सुरेशच्या पारीचा अंत झटका क्रमांक 2 या ठिकाणी दिला जातोय हरीश 11 संघाला. धन्यवाद. तिसरा चेंडू इथे सुरेख फटका गणेशच्या बॅट मधून बघ गॅप मधून स्वीपर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक फक्त चेंडूचा पाठलाग करणार का चेंडू हुशार होणार फरार. रन्स मिळतील 4. आलेल्या गणेशच्या बॅट मधून चौकार. या आकड्यावरती आहे. डॉट चेंडू आपण पाहतोय. मग 4 चेंडू 4 धावा खर्च करतोय. इथे लक्ष्मण चेंडू होता. 1 धाव या ठिकाणी घेतली जाते. स्कोर कार्ड दाखवून पोहोचले ते 18 आकड्यावरती स्कोर कार्ड दाखवून पोहोचलंय. GCSK स्टार तयार झाले. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये सिंगल या ठिकाणी आली. तो 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 2 षटकामध्ये धावसंख्या स्कोर कार्ड अर्ध लक्ष पार झालं. 2 षटकामध्ये येणारे 18 चेंडू आणि 19 धावांची गरज. 18 चेंडू आणि 19 धावांची गरज असणार. आतापर्यंत 2 विकेट झालेत. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं गेलं तर मयूर 11चे 5 विकेट आपण पाहिले गेले. क्रिकेट असोसिएशनच्या नावात आयोजन आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या नावात आयोजन आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या नावात आयोजन आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या नावात. क्रिकेट असोसिएशनच्या नावात. थँक्यू मास्टर.
हलक्यात ग्लास केलं चेंडूला. क्षेत्ररक्षक आपण पाहतो गोलंदाज सचिन चेंडू पण पोहोचू शकला नाही. येणारे 17 चेंडू आणि 18 धावांची अजूनही गरज असेल. स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती धावून पोहोचलाय. हलक्यात ग्लास केला चेंडूला लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल घेतली जाते. सिंगल वरती आपण पाहतोय चांगली कामगिरी करतो. टी शर्ट क्रमांक 3 परिधान केलेलं गणेश. त्याने ग्लास केलं. लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. सिंगल आली. थोडंसं फॉर्मली पाहायला भेटलं. खराब क्षेत्ररक्षण त्याचं रूपांतर 2 धावेने या ठिकाणी करण्यात आलं. 2 धावा धावफलकावरती झालेतील धावसंख्या स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती. 23 धावा म्हणजे अजूनही 15 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 15 धावा. प्रत्येक चेंडू गणित धाव कुटावे लागणार आहे या ठिकाणी हरीश इलेव्हन संघाला. राम आमच्या बाजूला बसलेत. इथे लेक्समच्या खूपच आपण पाहतो फ्लिप करायचा प्रयत्न सफल होऊन करायचा प्रयत्न केला पण चांगला लागतात. खराब चेंडू स्वेर मारा. 22ची 1 धाव. 2 धावा एका दिले मोफतच्या धावा. या 2 धावेने स्कोर कार्ड 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. अरे मग कोणत्याही प्रकारची आपण पाहतो विचार करत नाही पण टायमेचा विचार करायला पाहिजे. वेळेला महत्व देणं खूप गरजेचं आहे. ओरपी चेंडू त्यांच्या डोक्यावरून चेंडू जातो डिपकावर पॉइंट रिझर्व मध्ये. चेंडू होतो सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4. आलेला सुंदर असा चौकार. बघा हिंदी चित्रपट आणि मराठीचं संगीत लाजवाब गीत. चेंडू टायमिंग जुळत नाहीये. परफेक्शन होत नाहीये. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने 3रं षटक या ठिकाणी समाप्त होतं. धावसंख्या स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. 12 चेंडू 8 धावा. दीपकचं मॅच मला वाटतं उद्या आहे पण कोचिंग करायला आजच झाला तो. जेडी 11 संघाकडून खेळणारे दीपक. अनिलजी धोरे यांचा तो संघ. आपण आज अनिल धोरे गेले कुठे. जर आमचे कैलासजी खडके साहेब आज दुटीवरती नसते तर आजच खेळले असते ते. पण त्याचंही आपण गोलगोल धरून खूप मेहनत घेतली आहे कैलासजी खडके साहेबांनी. त्याचबरोबर आमचे शरददादा ठोंबरे आणि प्रकाशजी पवार असतील, मोहन पारधी असतील. आम्हाला इथे रोज बघा घेऊन जाणं येऊन येणं. जे आमचे काम करतात आमचे परम मित्र या स्पर्धेचे संयोजक
कमिटी मेंबर्सचे अध्यक्ष नरेशजी शिंदे साहेब, अनेक कार्यकर्ते, खरंच लाजवाब यांचा तालमेल आपण पाहिलं गेलं. राम सर, तालमेल झुलणं गरजेचं. 4-5 जणांवरती स्पर्धा नसते. नावाला पेपरवरती कमिटी मेंबर नको आहे, मेहनत तेवढी पाहिजे असते आणि ती मेहनत या सर्वांची रंग दाखवते मैदानावरती. दरम्यान आपण पाहतो सुरेख फटका, वाईस सपार आणि चेंडू होतो सी मध्ये कपार. रन्स मिळतील 6. आलेला षटकार. डीजे थोडं थांबवतो या ठिकाणी माननीय दशरथ निरगुडा सर आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत भडवलचे सदस्य वाघ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करतो त्यांना, आपण व्यासपीठावरती यायचंय. ही आपली घरची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. और पे चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारची चूक दिसत नाहीये मंगेश कडून. आपण पहा, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. बघू, वाघ साहेब आणि रुगडा साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, तर त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आज सोमवारचा दिवस जरी उपास असेल, पण आपल्या खेळाडूंना नाहीये, थोडस खेळाडूंसाठी बघा. नरेश शेट्टी आपण पाहतो स्ट्राईकला गेलेले फलंदाज. सुदूरचा केलेला चेंडू, हलक्या हाताने ग्लास केला चेंडूला आणि एका दावेने या ठिकाणी विजय होतोय. आणि विजय मारण्यासाठी नरेश शेट्टी आतमध्ये गेले. लाजवाब. तर पहिली मॅच या ठिकाणी समाप्त झाली. पहिल्या मॅचचा विजयीचा शिल्पकार ठरला तो हरीश, म्हणजे ज्यांनी नाणेफेक जिंकली त्यांनी आज इथे पहिली मॅच जिंकले.